शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं जिष्णुं महाविष्णुं भवविष्णुं महेश्वरान् अनेकरूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमम् अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यार्थं भिक्षां देहि मे पार्वती। श्री गणेशाय नमः। नमस्कार मित्रांनो, कालच्या भागात आपण अधिक महात्म्य अध्याय पाहिला शुकदेवांचे आगमन। आज आपण पुरुषोत्तमात म्हणजेच अधिक मास महात्म्याचा दुसरा अध्याय पाहणार आहोत। नारद नारायण संवाद। श्री गणेशाय नमः। श्री हरिः। नैमिषारण्य क्षेत्री एकदा महान सभा भरली होती। शौनक ऋषी आणि अनेक तपस्वी मुनी तिथे विराजमान होते। सर्वांच्या मुखी हरिनाम आणि सर्वांच्या अंतकरणात एकच इच्छा होती की कलियुगातील जीवांचा उद्धार कसा होईल। तेव्हा शौनक ऋषींनी आदराने सुतजींना विचारले की हे सूत महाराज, आपण वेद पुराण आणि शास्त्रांचे ज्ञाता आहात। आम्हाला अशी कथा सांगा की जी ऐकल्याने जीवांचे कल्याण होईल आणि जी पापांचा नाशही करेल आणि भगवंताची कृपा प्राप्त करून देईल। हे ऐकताच सुतजी प्रसन्न झाले। ते म्हणाले की ऋषींनो, तुम्ही अत्यंत पवित्र प्रश्न विचारला आहे। तर आता मी तुम्हाला अधिक मासाचे दिव्य असे महात्म्य सांगतो। ही कथा स्वयं व्यास मुनींनी सांगितलेली आहे, ज्याचे श्रवण केल्याने मनुष्य पवित्र होतो। सुतजी पुढे म्हणाले की पूर्वी राजा परीक्षितानेही हाच प्रश्न विचारला होता। राजा परीक्षित नम्रतेने म्हणाला की हे गुरुवर्य, कलियुगात जीव पापांनी वेढला गेला आहे। मन अस्थिर आहे, धर्म कमी होत चाललेला आहे। अशा काळात जीवांचा उद्धार कसा होईल? कोणते व्रत, कोणती भक्ती सर्वश्रेष्ठ आहे? हे ऐकून ऋषी म्हणाले की राजन, अधिक मास हा सर्व महिन्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे। या महिन्याचे महात्म्य अपरंपार आहे। जो मनुष्य श्रद्धेने अधिक मासाचे श्रवण करतो, भगवंताचे नाम घेतो, कथा ऐकतो, तसेच त्याचे पाप सर्व नष्ट होतात। जसा अंधार सूर्याच्या प्रकाशाने नाहीसा होतो, तसेच अधिक मासातील भक्तीने पापांचा नाश होतो। त्यानंतर नारद मुनींचे वर्णन येते। नारद मुनी म्हणतात की हे नारायणा, कलियुग फार भयंकर आले आहे। माणूस मोहात अडकलेला आहे। लोभ, क्रोध, मत्सर वाढला आहे। लोक धर्म विसरत चालले आहेत। अशा वेळी जीवांचा उद्धार कशाने होईल? हे ऐकून भगवान नारायण स्मित हास्य करत म्हणाले की हे नारदा, अधिक मास हा माझा अत्यंत प्रिय महिना आहे। जो जीव या महिन्यात भक्तिभावाने माझे स्मरण करतो, त्याच्यावर माझी विशेष कृपा होते। तसेच या महिन्यात केलेले थोडेसे पुण्यही अनेक पटीने वाढते। जो भक्त एक वेळ हरिनाम घेतो, जो एक दिवा लावतो, जो श्रद्धेने कथा ऐकतो, त्यालाही महान पुण्य प्राप्त होते। भगवान पुढे म्हणाले की कलियुगातील जीव दुर्बळ झाला आहे। त्याच्याकडून मोठे तप होत नाही, मोठे यज्ञ होत नाहीत। परंतु जर त्याने अधिक मासात श्रद्धेने भक्ती केली तर मी स्वतः त्याचा उद्धार करतो। हे ऐकून नारद मुनींचे हृदय आनंदाने भरून गेले। ते म्हणाले की हे प्रभो, आपली लीला अगाध आहे। आपण खरोखर दीनांचा आधार आहात। त्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचे महत्व सांगितले जाते की जो मनुष्य श्रीकृष्णांचे चरित्र ऐकतो, त्याचे मन पवित्र होते, त्याच्या जीवनातील दुःख कमी होते। श्रीकृष्ण कथा म्हणजे अमृत आहे। जीवाला भवसागरातून पार करणारी ही नौका आहे। तुझी पुढे म्हणाले की जो मनुष्य अधिक मासाचे व्रत करतो, दान धर्म करतो, भगवंताचे नाम घेतो, त्याला अक्षय पुण्य प्राप्त होते। या महिन्यात केलेले पुण्य कधीही नष्ट होत नाही। जो भक्त श्रद्धेने पुरुषोत्तम मास पाळतो, त्याचे जीवन धन्य होते। शेवटी नारद मुनी म्हणाले की हे प्रभो, अधिक मासाचे महात्म्य अद्भुत आहे। पण जो मनुष्य ही कथा श्रद्धेने ऐकेल, त्याचे सर्व दुःख दूर होतील। अशा प्रकारे सुतजींनी अधिक मासाच्या दुसऱ्या अध्यायाचे हे महात्म्य सांगितले। श्री पुरुषोत्तम भगवान की जय।
हरिनारायण नमस्कारान् नमः नमस्करोमि अनेन गुरुभुजनेन देवताः